नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। आपण एखादी दुर्घटना घडली की नेहमी एकच प्रश्न विचारतो, हे घडलं कसं? पण आज मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेनंतर प्रश्न थोडा वेगळा आहे। हे घडणारच होतं का? कारण जर धोक्याची पूर्वकल्पना होती तर संबंधित विभागांनी आधीच नोटिसा दिल्या होत्या। जर नियम पाळले गेले नाहीत तर ही केवळ दुर्घटना नसून व्यवस्थेच्या अपयशाची कहाणी आहे। मोशी डेपोची घटना फक्त एका इमारतीच्या कोसळण्याची नाही, तर आपल्या विकासाच्या मॉडेलवर, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे। पिंपरी चिंचवड मधील मोशी कचरा डेपो हा शहरातील सर्वात मोठ्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांपैकी एक आहे। अनेक वर्षांपासून इथे शहरातील हजारो टन कचरा जमा होत आहे। हा जुना कचरा वैज्ञानिक पद्धतीने हटवण्यासाठी बायो मायनिंग प्रकल्प सुरू करण्यात आला। मात्र त्याच परिसरात कर्मचाऱ्यांसाठी 3 मजली इमारत उभारण्यात आल्याचं वृत्त समोर आलं। मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून अत्यंत कमी अंतरावर उभारण्यात आली होती। अशा ठिकाणी मिथेन वायू, आग, जमिनीची अस्थिरता आणि प्रदूषणाचा धोका कायम असतो। मग अशा ठिकाणी इमारत उभारण्याचा निर्णय कोणत्या तांत्रिक अभ्यासाच्या आधारे घेण्यात आला? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। याहून गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीच महापालिकेला नोटिसा देत अनेक त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्याचं समोर आलं आहे। नवीन कचरा टाकणं थांबवणं, बायो मायनिंगचे काम वेगाने पूर्ण करणं, लीचेट व्यवस्थापन सुधारणं, मिथेन वायूवर नियंत्रण ठेवणं आणि वैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याचं व्यवस्थापन करणं अशा सूचना वारंवार देण्यात आल्याचं सांगितलं जातं। जर या सूचनांची योग्य अंमलबजावणी झाली असती तर आजची परिस्थिती काही वेगळी असती का? नोटीस मिळाल्यानंतर नेमकी कोणती पावलं उचलली गेली? ती अपुरी पडली का की त्या केवळ फाईल मध्येच राहिल्या? या सर्व प्रश्नांनी निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे। आता ही काही घटना फक्त मोशीपुरती मर्यादित नाही। गेल्या काही वर्षात भारतात अनेक दुर्घटना अशाच प्रकारच्या निष्काळजीपणामुळे घडल्या। 2024 मध्ये बिहारमध्ये काही आठवड्यांच्या कालावधीत अनेक पूल कोसळले। काही पूल उद्घाटनाआधीच पडले तर काही वापरात असतानाच निकामी झाले। प्रत्येक वेळी चौकशीची घोषणा झाली, पण जनतेचा विश्वास मात्र आणखी कमी झाला। नागरिकांच्या पैशातून उभारलेले पूल काही वर्षातच कोसळत असतील तर विकासाच्या दाव्यावर विश्वास ठेवायचा कसा? गुजरातमधील मोरबी झुलता पूल दुर्घटना आजही देश विसरलेला नाही। शेकडो लोक पुलावर असताना तो अचानक कोसळला आणि अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला। त्यानंतर देखभाल, परवानग्या आणि सुरक्षेच्या नियमांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले। पण तेव्हा सुद्धा चौकशीचे अहवाल आणि कारवाई मृतांच्या कुटुंबांना न्याय देऊ शकतात का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। मुंबईतील होर्डिंग कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाला। तपासात परवानग्या, सुरक्षेचे निकष आणि देखरेख याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले। पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघाताने वेगळ्याच प्रकारची व्यवस्था उघडी पडली। अपघातानंतर तपास प्रक्रियेवर, प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपावर आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीवर देशभर चर्चा झाली। घटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यामागील समान धागा एकच दिसतो: नियमांकडे दुर्लक्ष, जबाबदारीचा अभाव आणि दुर्घटनेनंतर चौकशीची घोषणा। आज देशभरात स्मार्ट सिटी, मेट्रो, एक्सप्रेसवे, फ्लायओव्हर आणि कोट्यवधी रुपयांचे विकास प्रकल्प उभे आहेत। पण विकासाचा अर्थ फक्त कॉन्क्रीटच्या इमारती, रुंद रस्ते किंवा मोठे पूल हा आहे का? विकासाचा खरा अर्थ म्हणजे नागरिक सुरक्षित असणं। जर मूलभूत सुरक्षा नियम पाळले जात नसतील तर विकासाची चमक ही कशासाठी हवी? आणि ती विकासाची चमक आता भारतासाठी फक्त कागदावरच राहिलीये का, हा प्रश्न समोर येतो। मोशी डेपोच्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लोकप्रतिनिधींची भूमिका। महापालिकेचे प्रकल्प, स्थायी समित्या, पर्यावरण समित्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांची जबाबदारी केवळ भूमिपूजन किंवा उद्घाटनापुरती मर्यादित होती का?
नागरिकांच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रकल्पावर देखरेख ठेवणं, नियमांचं पालन होत आहे का हे तपासणं आणि प्रशासनाला जाब विचारणं ही त्यांची लोकशाहीतील जबाबदारी आहे. जर संबंधित विभागांना धोका माहिती होता तर त्यावर सार्वजनिक पातळीवर चर्चा का नाही झाली? नागरिकांना माहिती का देण्यात आली नाही आणि संभाव्य धोक्यांबाबत खबरदारी घेतली का नाही गेली? दुर्दैवाने भारतात प्रत्येक मोठ्या दुर्घटनेनंतर आपण एकच वाक्य ऐकतो, उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, समिती स्थापन केली आहे. पण त्यानंतर किती अधिकाऱ्यांवर कायमस्वरूपी कारवाई होते? किती कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं जातं? किती लोकप्रतिनिधी राजकीय जबाबदारी स्वीकारतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण काय बदल केले जातात? मोशी डेपोची दुर्घटना ही केवळ एका इमारतीची घटना नाही, ती आपल्या विकासाच्या मॉडेलमधील त्रुटी, नियोजनातील कमतरता आणि उत्तरदायित्वाच्या अभावाचं प्रतीक आहे. दोष कोणाचा आहे हे तपासातून स्पष्ट होईल आणि अंतिम निष्कर्ष संबंधित यंत्रणांनीच द्यायचे आहेत. मात्र जे प्रश्न आज समोर आले आहेत त्यांची पारदर्शकता आणि स्वतंत्र चौकशी कधी होणार आणि होणार की नाही, आणि ती होणं आजच्या काळाची गरज आहे. विकास हा महत्त्वाचा आहे, पण नियमांच्या चौकटीत राहून झालेला विकास हा टिकाऊ असतो. अन्यथा प्रत्येक नवीन प्रकल्पासोबत नागरिकांच्या मनात एकच भीती येईल, पुढची दुर्घटना कुठे होणार आणि आम्ही सुरक्षित आहोत का? आता शेवटी एकच प्रश्न, आपण खरोखर सुरक्षित शहर उभारतोय का की फक्त उंच इमारतींचं जाळं उभारतोय? सकाळी घरातून निघालेला व्यक्ती संध्याकाळी सुखरूप आणि सुरक्षित घरी परत येईल का याची खात्री आता कोण देणार? आणि जर खात्रीच उरली नाही तर विकासाच्या सर्व दाव्यांवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.